2.1 आपण कुठलं बघणार आहे सांगा लवकर. कुठलं चौथं थर्ड. फिगर इज समाव लाईक दिस. बघा 4 पॅरलल लाईन्स आहेत. ही एक आली ही एक म्हणजे ह्या समांतर रेषा आल्या तनुजा आणि परत ह्या समांतर रेषा आल्या. मग रुपाली त्यांनी दिलेलं आहे की हा जो अँगल आहे हा 45 डिग्री आहे. त्यानंतर हा जो अँगल आहे हा ए आहे. हा जो अँगल आहे हा बी आहे. अँड देन दिस वन इज सी. आता आपल्याला सोडवायचंय. सांगा कसं सोडवायचं. हा बोलणे. A is equal to how much? सांग मोक्षदा. काय काय तसं का करतोय दॅट द रिझन. हा अँगल इन लिनियर पेअर. तर लक्षात घ्या हे 45 डिग्री आहे. इथं मला एन टी अँड एल एम. इथं लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे की जर ह्या पूर्ण एकमेकांना ट्रान्सव्हर्सल जरी पॅरलल जरी आहे तरी ट्रान्सव्हर्सल पण आहे. जर आपण इथं ऑब्झर्व केलं आन्सर मध्ये तर आपण ही एक सरळ लाईन घेतली जी आहे पी. ही आली एल. ही आली एम. and this one is 45 degree. So according to corresponding angle this one is also 45. म्हणजे हे 45 आहे तर हे पण किती आलंय 45 आणि हे किती आहे मग. तर इथं लिहिताना कसं लिहायचं फ्रॉम फिगर. आपण एक मिनिट ऍड करूया की हे जे आहे ए हे आहे बी हे आहे सी. तर याला आपण घेऊया डी. काय घ्यायचं आधी डी. फ्रॉम फिगर अँगल डी इज इक्वल टू 45 डिग्री. व्हाय करस्पॉन्डिंग म्हणजे संगत कोण. मी आत्ता बोललो सांगा हे वरचं आणि हे दोघं वरचे सारखे. हे 45 येतं हे किती येणार डी. आता मला सांग का ग हे अँगल इन लिनियर पेअर आहे बेटा. साईड एक रेषीय जोडतील कोण. तर ह्यांची बेरीज किती येणार 180. बेरीज मध्ये फक्त एकच आहे 180. दुसरं नाहीच आहे. हा एक पॉइंट लक्षात घ्या. अँगल ए प्लस अँगल डी इज इक्वल टू 180 डिग्री. व्हाय. चला जोरात बोला सर्वांनी. डी किती आहे 45. अँगल ए किती येणार. सम पीपल्स यू वर नॉट एबल टू अंडरस्टँड 180 मायनस 45. तर किती येणार 100. तुम्ही जरा अभ्यासाला लागा सर्वजण. हे 135 वाला ए. हे व्हर्टिकली ऑपोजिट आहे. विरुद्ध कोण सारखे असतात. अँगल ए इक्वल टू अँगल बी. देअरफॉर अँगल बी ए किती आहे 135 डिग्री.
म्हणजे हे तुमचं 135, हे पण 135 आलंय. आणि हे जर व्यवस्थित बघितलं, तुम्ही बुक मध्ये जर बघितलं, त्याला आपण थोडं रोटेट केलंय म्हणजे खालची एम, देन इथं तुमचं रोटेट केलंय. तर रोटेट केल्यानंतर बी ही बाजूला इथं साईडला जाईल आणि ही पण खालची. तर हे करस्पॉन्डिंग आहेत बघा रोटेट केल्यावर. तर अँगल सी आणि बी कसे येणार, सेम. त्याला रिझन येणार करस्पॉन्डिंग अँगल. बट अँगल बी किती आहे, 135. Therefore, angle C is equal to 135 degree. येतंय लक्षात? दे. इथं अजून एक गोष्ट ऍड करायची राहिली कॉन्ग्रुएन्सी मध्ये. बघा, अँगल इन लिनियर पेअर 180, पेअर ऑफ इंटेरियर अँगल 180, अल्टरनेट आणि करस्पॉन्डिंग सोबत अजून काय घ्यायचं, व्हर्टिकली ऑपोजिट अँगल म्हणजे विरुद्ध कोण. आलं लक्षात? आता आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघू. हे लिहून घ्या पास. चला.